गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अवर एसआरजीएस अकॅडमी। आज आपण इंग्लिश ग्रामरमधील अतिशय महत्त्वाचा व अतिशय सोपा भाग पाहणार आहोत, नॉट ओनली बट ऑल्सो। आता 10th व 12th बोर्ड एक्झाम जवळ आलेले आहे, त्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डिग्री, आर्टिकल्स या टॉपिकवर आधारित सेंटेन्सेस विचारले जातात। चला तर आज आपण सुरुवात करूया नॉट ओनली बट ऑल्सो पासून। बघा, नॉट ओनली बट ऑल्सो हे काय आहे? एक कोरिलेटिव्ह कंजक्शन आहे। याचा अर्थ काय होतो? फक्त हेच नाही तर ते सुद्धा, म्हणजे वाक्यातील दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सांगण्यासाठी होतो। तर मग वाक्यातील दोन गोष्टी महत्त्वाच्या कोणत्या येऊ शकतात? दोन नाउन येऊ शकते, दोन व्हर्ब येऊ शकतात, दोन ॲडजेक्टिव्ह येऊ शकते, दोन ॲडव्हर्ब येऊ शकतील। बघा मग आता जर वाक्यात टू, अल्सो, बोथ, अँड, ॲज वेल ॲज अशा प्रकारचे कंजक्शन असतील, आता नॉट ओनली बट ऑल्सो हे सुद्धा आपलं कंजक्शन आहे, हे यूज करायचं आहे। त्यामुळे हे कंजक्शन वाक्यात जर आले असतील तर ते काढून टाकायचे। आता सेंटेन्स बघा, ही इज अ टीचर, ही इज अ रायटर। आता यामध्ये अ टीचर, अ रायटर या दोन काय आलेले आहे? नाउन आलेले आहे। आता बघा कसं करायचं, ही इजला ही इज लिहायचं, अ टीचर या नाउनच्या समोर नॉट ओनली लिहायचं, म्हणजे ही इज नॉट ओनली अ टीचर, आणि ही इज हा पुन्हा लिहायचं नाही, वाक्यातील एकच भाग सेम लिहायचा। आता दोन दोन भाग सेम असतील तर आपण ही इज लिहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा ही इज लिहायची आवश्यकता नाही। अ रायटरच्या समोर बट ऑल्सो लिहा, म्हणजे काय होईल? बट ऑल्सो अ रायटर। मग सेंटेन्स काय होईल? ही इज नॉट ओनली अ टीचर बट ऑल्सो अ रायटर। सेकंड बघा, ही रीड्स अँड राईट्स पोएम, अँड कंजक्शन आलेलं आहे, निघून जाईल। रीड्स, राईट्स दोन व्हर्ब आलेले आहे, काय करायचं? हीला ही लिहून टाका। रीड्स या व्हर्बच्या पहिले, या क्रियापदाच्या पहिली नॉट ओनली येईल, ही नॉट ओनली रीड्स, नंतर राईट्स याच्या पहिली बट ऑल्सो घ्यायचं, बट ऑल्सो राईट्स, रिमेनिंग काय आहे? पोएम्स, याच्यासमोर पोएम्स लिहून टाकायचं, म्हणजे काय झालं? ही नॉट ओनली रीड्स बट ऑल्सो राईट्स पोएम। थर्ड बघा, सी इज अ ब्युटिफुल अँड अ क्लेव्हर गर्ल। आता अ ब्युटिफुल आणि अ क्लेव्हर हे दोन काय आलेले आहे? ॲडजेक्टिव्ह आलेले आहे। बघा मग सी इजला सी इज लिहा, अ ब्युटिफुलच्या समोर लिहा नॉट ओनली ब्युटिफुल, अँड निघून जाईल कंजक्शन, आणि अ क्लेव्हर याच्यासमोर बट ऑल्सो, त्याच्यानंतर अ क्लेव्हर येईल, व गर्ल म्हणजे काय होईल? सी इज नॉट ओनली अ ब्युटिफुल बट ऑल्सो अ क्लेव्हर गर्ल। सी इज अ सिंगर ॲज वेल ॲज अ डान्सर। आता बघा, सिंगर, अ सिंगर, अ डान्सर दोन नाउन आलेले आहे, ॲज वेल ॲज सुद्धा आलेला आहे, पण ॲज वेल ॲज हे निघून जाईल। मग काय करायचं? सी इजला सी इज लिहायचं, अ सिंगरच्या पहिले नॉट ओनली लिहा, नंतर अ सिंगर, आणि अ डान्सर याच्या पहिली लिहा बट ऑल्सो, नंतर अ डान्सर, म्हणजे सेंटेन्स काय झालं? सी इज नॉट ओनली अ सिंगर बट ऑल्सो अ डान्सर। आता बघा नेक्स्ट, डॉक्टर कलाम वॉज अ सायंटिस्ट अँड अ ग्रेट लीडर। अ सायंटिस्ट अँड अ ग्रेट लीडर दोन नाउन आलेले आहे, अँड वाक्यातून निघून जाईल। डॉक्टर कलाम वॉज, अ सायंटिस्टच्या पुढे येईल नॉट ओनली अ सायंटिस्ट, आणि अ ग्रेट लीडरच्या पहिली येईल बट ऑल्सो अ ग्रेट लीडर, म्हणजे सेंटेन्स काय झालं? डॉक्टर कलाम वॉज नॉट ओनली अ सायंटिस्ट बट ऑल्सो अ ग्रेट लीडर। बघा समोरचं, सीमा सिंग्स अ सॉन्ग, सीमा डान्सेस टू, टू आलेला आहे, टूचा अर्थ काय होतो? सुद्धा, बट ऑल्सो याचा सुद्धा अर्थ होतो सुद्धा, टू निघून जाईल। सीमा सिंग्स अ सॉन्ग आणि सी डान्सेस। आता बघा या दोन व्हर्ब आलेले आहे, सीमा सिंग्स अ सॉन्ग, आता काय करायचं? सीमाला सीमा येईल, सिंग्स अ सॉन्ग याच्या पहिले काय येईल? नॉट ओनली सिंग्स अ सॉन्ग, आणि डान्सेस सीमा पुन्हा येणार का? नाही, कारण सीमा एकदाच येईल वाक्यात, डबल लिहायची आवश्यकता नाही, सीमा पहिले लिहिलेलं आहे। मग बट ऑल्सो डान्सेस, म्हणजे सेंटेन्स काय झालं? सीमा नॉट ओनली सिंग्स अ सॉन्ग बट ऑल्सो डान्सेस। बघा समजलं, द बॉय रॅन अँड ओन द रेस, अँड हे कंजक्शन निघून जाईल। रॅन हे व्हर्ब आलेले आहे, सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब आहे, याचं मेन व्हर्ब आहे रन, आणि याचं मेन व्हर्ब आहे ओनचं मेन व्हर्ब विन। बघा मग आता काय होईल? द बॉयला द बॉय लिहून टाकायचं आहे, रॅन या व्हर्बच्या समोर नॉट ओनली रॅन, आणि ओन या व्हर्बच्या समोर बट ऑल्सो ओन, रिमेनिंग पार्ट लिहून टाकायचं, मग द रेसला द रेस, म्हणजे सेंटेन्स काय होईल? द बॉय नॉट ओनली रॅन बट ऑल्सो ओन दी रेस। समज बघा, सी स्पोक पोलाइटली अँड
अँड निघून जाईल, अँड कॉन्फिडंटली, हे दोन वाक्यात आपल्याला ॲडव्हर्ब आलेले आहे. बघा मग वाक्य कसं होईल आपलं, सी स्पोक पोलाइटलीच्या समोर नॉट ओनली पोलाइटली, आणि कॉन्फिडंटलीच्या समोर बट ऑल्सो कॉन्फिडंटली. म्हणजे सेंटेन्स काय झालं, सी स्पोक नॉट ओनली पोलाइटली बट ऑल्सो कॉन्फिडंटली. आता बघा, बोथ मेन अँड वुमेन पार्टिसिपेटेड इन द पार्टी. आता बोथ याचा अर्थ होतो दोन्ही, नॉट ओनली बट ऑल्सो याचा सुद्धा अर्थ होतो दोन्ही, त्यामुळे बोथ हा निघून जाईल कारण आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचा आहे. अँड इथे कंजक्शन आलेलं आहे, अँड सुद्धा निघून जाईल. मग काय आलं, मेन आणि वुमेन हे वाक्यातील दोन करता राहिलेले आहे. मग मेनच्या समोर काय येईल, नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमेन पार्टिसिपेटेड इन द पार्टी. बघा सेंटेन्स काय झालं, नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमेन पार्टिसिपेटेड इन द पार्टी. बघा, चला माझे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, आवडत असतील, समजत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आता बघा, हे सर्व सेंटेन्सेस आहेत. हे सर्व सेंटेन्सेस तुम्हाला घरी करून प्रॅक्टिससाठी पाहायचे आहे. बघा, पहिले मी करून दाखवते. ही इज ऑनेस्ट अँड हार्डवर्किंग, अँड आहे तर निघून जाईल. मग काय होईल, ही इज नॉट ओनली ऑनेस्ट बट ऑल्सो हार्डवर्किंग. सेकंड बघा, सी सिंग्स अँड डान्सेस व्हेरी वेल, अँड कंजक्शन निघून जाईल. सी नॉट ओनली सिंग्स बट ऑल्सो डान्सेस व्हेरी वेल. थर्ड पहा, द मूव्ही वॉज इंटरेस्टिंग अँड इन्स्पायरिंग, इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग दोन आपल्याला ॲडजेक्टिव्ह आलेले आहे. तर याचा नॉट ओनली बट ऑल्सो काय होईल, द मूव्ही वॉज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो इन्स्पायरिंग. फोर्थ बघा, डॉक्टर कलाम वॉज अ सायंटिस्ट अँड अ ग्रेट लीडर अँड अ ग्रेट टीचर, अँड कंजक्शन आहे निघून जाईल. डॉक्टर कलाम वॉज, मग काही सेंटेन्स, डॉक्टर कलाम वॉज नॉट ओनली अ सायंटिस्ट बट ऑल्सो अ ग्रेट टीचर. फिफ्थ बघा, द स्टुडंट पास द एक्झाम अँड टॉप दी क्लास. इथं दोन आलेले आहे, पास द एक्झाम आणि टॉप दी क्लास. दोन काय आहेत यामध्ये व्हर्ब आलेले आहे. मग काय होईल, अँड निघून जाईल, पहिले कंजक्शन अँड, हा कंजक्शन निघून जाईल. मग याचा आन्सर काय होईल, द स्टुडंट नॉट ओनली पास द एक्झाम बट ऑल्सो टॉप दी क्लास. रिमेनिंग तुम्ही करायचे आहेत, याची सर्व आन्सर करा, मला कमेंटमध्ये सांगा.